नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री 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 सच्चिदानंद स्वामीजी गुरुजीक नमस्कार करता. हांव आज एक थोडेशी माहिती कितें म्हणल्यार बाळंती औषधी म्हणल्यार पयले कालाक लोक आमगेले आवयन जाले आजयेन जाले बाळंती लोकांक औषध म्हणल्यार घरगुती एक पायसा भितरच औषधा प्रमाणे तिणे धान्य उपयोग करून करते आशिल्ले. ते आतां बरे डॉक्टराले औषध इंजेक्शन गुळी हेच तरी दितात. तरी पण हे आमकां केल्ले पायस गोडाचे पायस मेथे पायस हे वट्ट करते आशिल्ले तेजी स्वाद खूब वेगळे आसा आनी ते कन्न दिले तेन्ना आमकां बी खावूं जाय अशें दिसते आशिल्लें बाळंटी दिता आसतना. त्या आतांच्या लोकांना ते वट्ट इसरू नजो म्हूण सांगून घेन थोड्या प्रमाणात तरी ते आतां बाणटी लोकांक कन्न दिल्यार तिंगेले आरोग्यासाठी खूब बरें आसा हे. कित्याक म्हळ्यार पयले लोकान केल्ले हे आमकां पुरातन कालाचे औषध आसा पळय खूब बरे आसात आनी तेच आमगेले आजी आमगेले आवय आनी तेन्ना तर आमी आतां इतले पसून आराम आसात घट्ट आसात म्हणल्यार तिंगेले त्या औषधानच तिंगेले त्या खाणान आनी तिंगेले ते घरगुती औषधान. आतांची लोकांक थोडे औषध डॉक्टर पाणी केल्या नंतर कितें जाता थोडे पोरां नाजूक जालात. तरी पण हे औषध हे पायस बी आसा न्ही थोडे थोडे तुमी बाणटीक कन्न दिल्यार खूब बरें म्हूण सांगून हांव सांगते आसा. तशें मेथे पायस म्हूण करताले आमगेले आवय. मेथे पायस म्हळ्यार मेथी काळो 1-2 चमचे रात्रीन तिंबो घाल जाय उदकाक. एक पेलो उदकाक तिंबो घालचे. त्यानंतर सकाळीक एक अर्ध पेलो तांदूळ धुयन तितू भितर ते तिंबिले मेथी काळो घालून बरें शिजोवं जाय. शिजोवन घेवन तितूक एक अर्द वळे नाल्लाचे रस आनी अर्द लोट गोड घालून घेवन आनीक येलदोड्या पिठो 1-2 लवंग घालून घेवन तिचो पायस करूं जाय. हितूक मेथे पायस म्हणटात. मेथी आनी तांदूळ शिजोवन घेवचे. शिजोवन घेवन तितूक नाल्ला रस गोड आनी येलदोड्या पिठो घालून पायस करचो. ते दनपार मेथ्याक बाणटीक 1 पेलो भरून 2 पेले भरून खाल तरी चलता. बरें उरता बरें लागता आनी तितूच्यान ते बाळंटीक थंडी जाले अशें मिरी घातिल्यान तांकां थंडी बी जावं शकना. आनी हे जास्ती करून रात्रीन दिवत ना दनपार मेथ्याक तुमी तूप घालून घेवन वाडा बरें लागता. आनीक मिरयाचे कडी म्हणटे आशिल्ले मिरया कडी. थोडे मिरयां 1 चमचो नंतर थोडे जिरे आनीक जेवणाक दिताले. जेवणाचेर पीठ करून दवरून घेवन हुनहुनी शिताचेर ते तूप घालचे आनी ते मिरी आनी जिऱ्याचे पिठो घालचो आनी ते 2 उंडी पयलीं तिंकां खावू लायताले. हे खूब बरें आसा. तितू बरोबर थोडे लोक लसण बी दितात. लसण बी घालून घेवन बी हुनहुनी शिताक खाल्यार थंडी जावत ना. बाणटीक बेगी थंडी जाता न्ही तशें म्हण थंडी जावत ना. बाळशाक बी थंडी जावत ना आनीक कसले नंज बी जावत ना भितर म्हूण सांगून घेवन हे वट्ट दिताले. तेज नंतर आनी एक म्हळ्यार एक अर्द नाल्लाचे वळे सई आनीक 1 चमचो बरें व्हड चमचो भरून मिरयां आनी 1 अर्द चमचो जिरे आनीक गोड आनीक 2 येलदोडे आनी 1 दालचिनी घालून बरें गंध वाटचे. मिक्सी भितर वाटून घेवन ते गाळण घेवन ते गोड घातिले उरता ते गाळण घेवन खतखत काडचे. नाजाल्यार गोड मागीर घातल्यार बी चलता. पयलीं हे सई मिरयां लवंग जिरे आनीक घालून वाटून घेवन ते गाळण घेवन ती रस खतखत काडचो. खतखत काडून घेवन ते गोड घालून खतखत काडून घेवन हुनहुनी इल्लें तूप घालून घेवन ते सकाळीक पिवू दिवं जाय. आठवड्याक 2 पटी सकाळीं उठले तशें ते पिवचे दिवचे. मिरया कडी म्हूण सांग ती बी खूब बरी. थंडी ताप अशें कसले बी जावत ना आनी खंयचे नंज बी जावत ना कफ जावत ना अशें करून हे आमकां आवय बी कन्न दिते आशिल्ली. हे खूब बरें हे.
आनीक बांटी बाळशे आशिल्ले कडेन दिसाक सकाळी सांजेक इंगळी करून घेवन, आतां इंगळी म्हळ्यार रान्नी उजो कोण करतना तरी पळय गॅसाचेर कट्टी बी वगैरे पेटयन घेवन इंगळी करतात न्ही. इंगळी बरे इतले करून घेवन तेतूचेर धूप घालून बांटी कडेन पुराय घरा भितर पुराय धूप दाखोवं जाय. म्हटल्यार कसले बारीक किम्स हे ते आनी दृश्ट नकारात्मक शक्ती उरली तरी की ते धूप घातल्यार ते नकारात्मक शक्ती वयता. कसले वायट नजर बिजर उरल्यार बी ते धुपान वयता. आनीक दिसा सांजचे तितले धूप घालचो. नंतर हे वैज्ञानीक बी आसा खरें म्हणल्यार हे अशें धूप घालचेले जाल्यार हे आतां आमी दृश्टी काडचेले हे वट्ट सांगले न्ही. हे वैज्ञानीक बी खरें म्हूण सांगून मांडिल्लें आसा. हे वट्ट तुमी केल्यार बरें म्हूण सांगून म्हागेले एक अभिप्राय. हे कितें आमी हे औषध पाणी पयले लोकाले खूब बरे आसात. हे आमी विसरूं नजो. थोडे तरी आमी याद दवरून घेवन करूं जाय, मुखार उपयोग करूं जाय म्हूण सांगून म्हागेले एक विचार सांगता. नमस्कार.